आज सकाळी 8 वाजतापासून आमची शेतकऱ्यांची व्हिजिट सुरू झाली. लिस्ट पाहिली, वरुडमध्ये नाश्ता केला. वरुडमध्ये या दुकानात खूप सुंदर असा नाश्ता मिळतो. मस्तपैकी दही समोसा खाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर जायचं ठरवलं. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही मॅप लावला आणि सरळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलो. 9 वाजता. 9 वाजता हे भाऊ आपली वाट पाहतच होते. या भाऊच्या शेतामध्ये काय प्रॉब्लेम होता तो लिहून दिला. त्याची सगळी फवारणी लिहून दिली आणि त्यानंतर निघालो आम्ही आमची हायाबुजा घेऊन शेतकऱ्यांच्या दुसऱ्या भेटीसाठी. त्यानंतर आम्ही जंगलातून आमची गाडी उडवत उडवत घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलो. येथे जात असताना आम्हाला आढळले की या शेतकऱ्यांनी मधमाशीची पेटी आणून ठेवली. ही मधमाशीची पेटी कशासाठी? तर साईडने कलिंगडाची लागवड केलेली होती. कलिंगड पिकामध्ये शेटिंग होण्यासाठी मधमाशी आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही यांचं मार्गदर्शन करून फोटो काढले. आम्ही निघालो तिसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. संत्र खाल्लं. यांना जी अडचण होती त्यांची औषधी लिहून दिली आणि चौथ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही निघालो. संत्र खात खात आम्हाला असं आढळून आलं की येथे जी कपाशी आहे हिला बोंडअळीचा अटॅक कमी आहे. ती कोणती व्हेरायटी आहे नंतर दाखवतो. तर या प्लॉटमध्ये सुद्धा सायट्रस हिलाचा अटॅक होता. प्लॉट दाटलेला होता त्यामुळे फुटीसाठी प्रॉब्लेम येऊ शकते. आम्ही औषधी लिहून दिली. मला पायाला सुद्धा लागलेला होता, परंतु आपण शेतकरी माणसं आपल्याला काय होतं, तर इथे थ्रिप्सचा अटॅक या फुलामध्ये किंवा फुटामध्ये आपल्याला जास्त आढळला. त्यानंतर निघालो आम्ही समोरच्या शेतकऱ्यांच्या व्हिजिटसाठी. काही अडचण आहे ती समस्या लक्षात घेऊन त्यांना सगळी औषधी दिली. माहिती पाहूया जेवण झाल्यानंतर पुढच्या व्हिजिटमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या.